शैक्षणिक चॅनल सुगम लर्निंग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो आणि आज आपण चर्चा सुरू करणार आहोत मॉडेल ऑक्झिलरीजवर। मॉडेल ऑक्झिलरीज मध्ये आज आपण विशेषत्वाने पाहणार आहोत 3 मॉडेल्स। ते आहेत मस्ट, ऑट टू आणि नीड टू। हे 3 मॉडेल्स आज एकत्र घ्यायचं एक विशेष कारण असं की हे तिन्ही जी मॉडेल्स आहेत ते तिन्ही सहाय्यकारी क्रियापद आहेत। त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते तिन्ही क्रियापद आपल्याला नेसेसिटी, ऑब्लिगेशन, कंपल्शन याच्याशी संबंधित आहेत। ऑब्लिगेशन, नेसेसिटी आणि कंपल्शन याचा अर्थ होतो की एखादी गोष्ट करण्याची नितांत आवश्यकता असणे, ती आपली जबाबदारी असणे। या अर्थाने ज्यावेळेस विधान केले जातात असल्या विधानांमध्ये आपल्याला मस्ट, ऑट टू आणि नीड टू या मॉडेल ऑक्झिलरीच्या मदतीने ती वाक्य बनवता येतात। तर आपण आता पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप, वन आफ्टर अनदर, मस्ट, ऑट टू, नीड टू। पाहूया। पहिलं आपलं मॉडेल ऑक्झिलरी आहे मस्ट। आता ज्यावेळेस आपण मस्टचा उपयोग पाहणार आहोत त्यावेळेस आपल्याला पॅरलल हे पण पाहायचं आहे की जी वाक्य शूडनी बनतात कंपल्शन आणि ड्युटीच्या बाबतीत, तीच वाक्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मस्टच्या मदतीने ही करता येतात। आपण पाहूयात। तर पहिली जी कंडिशन आहे ती आहे कंपल्शन and obligation। ज्यावेळेस आपण एक असं विधान करतो, the students must finish the homework regularly। किंवा आपण असं म्हणूया, we must take physical exercise to keep us fit। To keep us fit। पहा, हे दोन्ही वाक्य आपल्याला ऑब्लिगेशन, कंपल्शन आणि त्याचबरोबर एक सेन्स ऑफ ड्युटी ची आठवण करून देतात। आपण वर्गांमध्ये नेहमीच ऐकतो की आपले टीचर्स, आपले हेडमास्टर्स आपल्याला नेहमी सांगतात की आपण आपला होमवर्क दररोज पूर्ण केला पाहिजे। अशा प्रकारची जबाबदारी किंवा ऑब्लिगेशन ची जाणीव करून देण्यासाठी अशा प्रकारचं वाक्य बनतं की द स्टुडंट्स मस्ट फिनिश द होमवर्क रेग्युलरली। त्याचप्रमाणे आपण पाहूयात की ज्याप्रमाणे आपल्याला स्वतःला स्वस्थ राखण्यासाठी, आरोग्यदायी राखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर रोज फिजिकल एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम केला पाहिजे। तर अशा प्रकारचे ऑब्लिगेशन्स दर्शवण्यासाठी आपल्याला मस्टचा उपयोग होतो। आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो उपयोग आहे तो आहे ए सेन्स ऑफ ड्युटी। ए सेन्स ऑफ ड्युटी मध्ये पहा कशा प्रकारचे वाक्य आपण बनवून सेन्स ऑफ ड्युटी मस्टनी आपल्याला बनवता येते किंवा त्या प्रकारचं विधान आपल्याला बनवता येतं, पाहता येईल। पाहूया। We must keep the surrounding clean।
we must pay our taxes. अशा प्रकारची आपण जेव्हा विधानं करतो त्यातून आपल्याला काय ध्वनित करायचं असतं, काय दर्शवायचं असतं, काय दाखवून द्यायचं असतं, तर ते म्हणजे आपला सेन्स ऑफ ड्युटी. सेन्स ऑफ ड्युटी म्हणजे जबाबदारीची जाणीव. आता यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, वी मस्ट कीप द सराउंडिंग क्लीन. आपण जिथे राहतो तो परिसर आपण नेहमी स्वच्छ राखला पाहिजे, जेणेकरून आपले व इतरांचे आरोग्य सुरक्षित राहील. त्याचप्रमाणे आपल्या देशाची भरभराट होण्यासाठी, प्रगतीशील राष्ट्र होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर प्रत्येक नागरिकाने आपले टॅक्सेस भरले पाहिजेत. अशा प्रकारे आपण मस्टनी कंपल्शनचे आपण दर्शवू शकतो आणि ड्युटी दर्शवू शकतो. याच्या पुढे अजून एक अशी कंडिशन आहे की जी मस्टनी फुलफिल होते, ती आहे सर्टन्टी. म्हणजे एखाद्या घटनेतील, एखाद्या विधानातील निश्चितता दर्शवण्यासाठी आपण मस्टचा उपयोग करतो. अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. काय असेल ते उदाहरण? आय मस्ट रीच होम बिफोर इट गेट्स डार्क. Before it gets dark. पण याच्यामध्ये निश्चितता आहे की मला घरी पोहोचणं, खूप अंधार व्हायच्या अगोदर मला घरी पोहोचणं गरजेचं आहे. अशा प्रकारची निश्चितता वाक्यातून दर्शवण्यासाठी मी काय त्याचा उपयोग केलेला आहे, तर वाक्यामध्ये मस्ट या मॉडल ऑक्झिलरीचा उपयोग केलेला आहे. त्याचप्रमाणे मी असे म्हणू शकतो, आय मस्ट फिनिश माय टास्क बिफोर इव्हिनिंग. अशा प्रकारचे वाक्य आपण जेव्हा बनवतो तेव्हा मस्टचा उपयोग वाक्यामध्ये करून आपण विधानातली जी निश्चितता आहे, जे निश्चित घडणार आहे, ह्या गोष्टीवर स्ट्रेस करण्यासाठी, या गोष्टीवर भर देण्यासाठी आपण वाक्यात मस्ट या मॉडल ऑक्झिलरीचा उपयोग करतो. राईट? ओके. आता हे झाले उपयोग, म्हणजे जे महत्वाचे उपयोग आहेत मस्ट या मॉडल ऑक्झिलरीचे, ते तुमच्या समोर आहेत. आता आपण ज्यावेळेस ऑट टू चा उपयोग करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ऑट टू हा मस्ट आणि शुड याला एक रिप्लेसमेंट, सेकंडरी रिप्लेसमेंट म्हणून वापरला जाणारा मॉडल आहे, मॉडल ऑक्झिलरी आहे. परंतु याचा जो उपयोग आहे, जो यूज आहे, तो एका लिमिटेड अर्थाने आहे. जेथे जेथे आपल्याला सेन्स ऑफ मॉरल ड्युटी वापरायची आहे तिथेच फक्त आपण ऑट टू वापरू शकतो. म्हणजेच ऑट टूचा उपयोग कुठे होतो? ज्यावेळेस आपल्याला मॉरल ड्युटीशी संबंधित विधाने करायची आहेत. उदाहरणार्थ मी असं म्हणेन की all citizens ought to keep the city clean.
किंवा असं म्हणता येईल की every devout person ought to pray the God. मी असं सांगितलं होतं की ought to हा जो मॉडेल आहे, हा मॉडेल ऑक्झिलरी आपण फक्त नैतिक जबाबदारी, मॉरल ड्युटीज चा सेन्स प्रिव्हेल करण्यासाठी, ची भावना जागृत करण्यासाठी आपण प्रायमरीली वापरतो. त्याचा जो उपयोग आहे तो फक्त सेन्स ऑफ मॉरल ड्युटी दर्शवण्यासाठीच होतो. आणि म्हणून या प्रकारची जी वाक्य आहेत ती ऑल सिटीजन्स ऑट टू कीप द सिटी क्लीन, ही आपल्या नैतिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आपण तिथं ऑट वापरू शकतो. किंवा प्रत्येक श्रद्धावान व्यक्तीने देवासमोर प्रार्थना करावी, अशा प्रकारची नैतिक विधानं बनवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण वापरतो ऑट टू. ठीक आहे. आता आपण वळतो आहोत आपल्या पुढच्या मॉडेल ऑक्झिलरीकडे. तिसरा मॉडेल ऑक्झिलरी जो आहे तो आहे नीड टू. आपण नीड टू ची सेपरेट माहिती घेऊया. पाहूयात की नीड टू ज्यावेळेस आपण मॉडेल ऑक्झिलरी म्हणून वापरतो त्यावेळेस त्याचा वापर कसा असतो. यामध्ये एक फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण नीड टू हा कम्प्लीट सेट, वर्कचा सेट आपण वापरतो किंवा वर्बल फ्रेज ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस असं असतं विद्यार्थी मित्रांनो की त्याच्यातून फक्त नेसेसिटी आणि ऑब्लिगेशन म्हणजे गरज आणि आपली जबाबदारी यासाठीच नीड टू वापरलं जातं. त्यानंतर नीड ऍज ए सेपरेट वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब, ही आपण त्याचा वापर करू शकतो. तर त्याचा उपयोग कसा होतो हे आपण पाहूयात. तिसरा एक फरक लक्षात घ्यायचा आहे की नीड टू ही एक वर्बल फ्रेज वापरता येते. त्याच्यानंतर बऱ्याचशा याच्यामध्ये निगेशन किंवा निगेटिव्ह अर्थाने नीड नॉट जर वापरायचं असेल तर अशा वेळेस मात्र टू वापरता येत नाही. फॉर एक्झाम्पल आपण इथं पाहूयात. आता असं म्हणूयात की everyone needs to be a watchful citizen. ज्यावेळेस मी असं म्हणतो की एव्हरीवन नीड्स टू बी अ वॉचफुल सिटीजन म्हणजेच प्रत्येक नागरिकाने एक दक्ष नागरिक होणं गरजेचं आहे. याच्यातून आपण नेसेसिटी आणि ऑब्लिगेशन ह्या दोन्ही गोष्टींवर भर देतो. तर नीड्स टू ही वर्बल फ्रेज नेसेसिटी आणि ऑब्लिगेशन याच्यावर भर देण्यासाठी, एम्फसिस देण्यासाठी वापरली जाते प्रायमरीली. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण एखादं निगेशन किंवा एखादं निगेटिव्ह वाक्य आपल्याला बोलायचं असेल त्यावेळेस मात्र त्याला टू या ची गरज नसते. कसं ते पाहूयात. ही नीड नॉट टॉक when he is not allowed. पहा वाक्यामध्ये हे जे निगेशन आहे या निगेशननी आपल्याला एखाद्या एक्स व्यक्तीला ज्यावेळेस त्याला बोलण्याची परवानगी नाही त्यावेळेस त्यांनी बोलू नये अशा पद्धतीचं नकारात्मक विधान करण्यासाठी नीड नॉटचा आपण उपयोग करू शकतो. आपण असं पाहिलं की ज्यावेळेस आपल्याला नेसेसिटी किंवा ऑब्लिगेशन म्हणजे गरज आणि जबाबदारी या अर्थाने आपल्याला एखादं विधान करायचं आहे त्यावेळेस आपण नीड टू वापरतो. त्याचबरोबर एखादं
नकारात्मक वाक्य करायचं आहे त्याच्यामध्ये विदाउट टू इथं आपण नीड नॉट वापरलेलं असतं. अशा प्रकारे नीडचा हा एक लिमिटेड उपयोग नेसेसिटी आणि ऑब्लिगेशन दर्शवण्यासाठी होतो. त्याचबरोबर नीड हे एक इंडिव्हिज्युअल मेन व्हर्ब म्हणून पण वाक्यांमध्ये वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, ही नीड्स ए जॉब. We need your help. अशा प्रकारे हे जे वर्ब आहे, फनाईट वर्ब, ज्याचे रूप त्याच्या सब्जेक्ट नुसार बदलतात. इथं पहा नीड्स आणि इथं नीड, अशा प्रकारचे रूप बदलणाऱ्या वर्बला आपण फनाईट वर्ब म्हणतो. तर अशा प्रकारे नीड हा मेन वर्ब म्हणून ही वापरला जातो. या त्याच्या मुख्य प्रायमरी जॉब बरोबर आपण त्याचा उपयोग फ्रेझल वर्ब बरोबर म्हणजे नीड्स टू करून त्याचा उपयोग आपण नेसेसिटी आणि ऑब्लिगेशन दर्शवण्यासाठी करतो. विद्यार्थी मित्रांनो, पहा आपण आज मस्ट, ऑट टू आणि नीड टू या 3 मॉडल ऑक्झिलरीजची माहिती घेतली. त्याच्यामध्ये ज्या कंडिशन्स आहेत ज्यामध्ये हे मॉडेल ऑक्झिलरीज आपल्याला वापरता येतात आणि वाक्य अत्यंत अचूकपणे करता येतात त्याची आज माहिती घेतली. आमच्या बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद.